चला तर आज आपण बनवूया बाप्पा स्पेशल उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी जनरली तांदूळ हा आंबे मोहर किंवा इंद्रायणी वापरतात किंवा मार्केटमध्ये वेगळे बासमती मिळतात, म्हणजे सुगंधित राहतात आणि चिकट जो पणा येईल तसा तांदूळ वापरायचा असतो. तर त्यासाठी आधी आपण सारण बनवून घेऊया. मोदकमध्ये भरायचं. त्याच्यासाठी 1 चम्मच तूप टाकलं आहे कढईमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये किसलेला अर्धा वाटी गूळ तो व्यवस्थित वितळून घ्यायचा आणि नंतर 1 वाटी जे आहे ओला नारळ खोवून घ्यायचं, ते टाकून याच्यामध्ये मिक्स करायचं. वरून वेलची पूड, जायफळ टाकायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये फ्लेवर पण येईल आणि पचायलाही जास्त जड जाणार नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सारण असं व्यवस्थित असं मोकळं होईल आणि हे आता आपलं झालं आहे खोबऱ्याचं, म्हणजे मोदकामध्ये भरायचं सारण रेडी. तर आता सारण झालं आहे. आता आपण उकळ घेऊया. तर पातेल्यामध्ये 1 वाटी मी पाणी टाकलं आहे. ते 1 वाटी त्याच्यामध्ये थोडं तूपही टाकलं आहे. उकळ आली आहे त्या पाण्याला, त्याच्यामध्ये 1 वाटी बरोबर जे मोदकाचं पीठ आहे तांदळाचं ते टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून थोडं झाकण ठेवायचे. 5 मिनिट वाफेवर त्याला होऊ द्यायचं आहे. नंतर परातीमध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पाण्याचा हात घेऊन थोडंसं असं मऊसर चुरून घ्यायचं. ते गरम असल्यामुळे थोडं हात भाजतील, पण व्यवस्थित चुरून घ्यायचा. मऊसूत असा गोळा होईल असं एवढं चुरायचं आहे त्याला. थोडंसं अधूनमधून तुपाचा हातही लावायचा आहे, जेणेकरून हाताला चिपकणार पण नाही ते आणि हात लावल्यामुळे चटकही लागणार. नंतर छोटे असे गोळे घेऊन अशी व्यवस्थित अशी पुरी किंवा लाटी अशी बनवून घ्यायची हातावर तुपाचा हात घेऊन. आणि व्यवस्थित तसे लाटी बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जे गुळाचं सारण आहे असं व्यवस्थित मध्यभागी भरायचं आहे आणि अशा छोट्या छोट्या नंतर त्याच्यामध्ये अशा कड्या पाडून घ्यायच्या 2 बोटाच्या सहाय्याने. ते व्यवस्थित असं आता आपला कळ्या पाळून मस्त मोदक असा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि हा मोदक झाला आहे आपला तयार. असेच आता सगळे मोदक असे बनवून घ्यायचे. व्यवस्थित अशा 2 बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित अशा कळ्या पाडायच्या. नंतर हाताच्या सहाय्याने हलक्या हाताने थोडंसं वरच्या हात दाबून असे मोदक बनवायचे. नंतर भांड्यामध्ये पाणी ठेवून उकळायची. नंतर एक प्लेट ठेवून त्याच्यावरती हे जे मोदक आहे ते वाफवून घ्यायचे. तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम पण करून घेऊ शकता किंवा असे पण हे करू शकता. जास्त वाफवायचे नाही, 5च मिनटं वाफवायचे. हे वाफवून झाले आता हे काढायचे आणि सर्व करायचे. त्याच्यावरती तुम्ही केशर आणि तूप टाकून सर्व करू शकता तुपाने, जेणेकरून त्याच्यामध्ये चव जी आहे ते अजून रुचकर लागेल. तर ही झाले आपले उकडीचे मोदक तयार बाप्पा स्पेशल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.